लाजिरवाणी गोष्ट आहे। छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचं पहिल्या यादीतच नाव पाहिजे होतं, पहिल्या यादीतच नाव पाहिजे होतं। लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर भाजपनं आतापर्यंत 2 याद्या जाहीर केल्या आहेत, परंतु त्यामध्ये खासदार उदयनराजे यांचं नाव नसल्यामुळं साताऱ्यात उदयनराजेंचे समर्थक आणि एकूण मराठा समाज असेल किंवा इतर समर्थक आहेत हे सुद्धा संतप्त झालेले आहेत। आपल्यासोबत काही समर्थक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल ताई, महाराजांचं नाव दुसऱ्या यादीला सुद्धा आलेलं नाहीये, काय बोलणार? 13वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचं जर भाजपवाल्यांनी नाव म्हणजे नाहीये, दुसऱ्या यादीत सुद्धा नाव आहे, पहिल्या यादीतच नाव पाहिजे होतं। आज जर म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे की भाजपचे एवढे मोठमोठे कार्यक्रम झालेत। महाराजांच्या वाढदिवसा दिवशी ते चव्हाण नेते आले होते, शिवराज चव्हाण, त्यांनी सुद्धा सांगितलं, म्हणजे जाहीर केल्यासारखं केलं होतं की म्हणजे तिकीट दिलंच पाहिजे। चित्रातही वाघ आल्या होत्या, त्यावेळेला हजारोच्या लाखोच्या संख्येने महिला सगळ्या उपस्थित होत्या, सभा झाली, त्यावेळेला सुद्धा त्यांनी जाहीर केलं। आणि तुम्ही जर आत्ता डावलताय कशासाठी? म्हणजे दुर्दैव आहे का? आणि हे महाराजांनी जनतेतनं सगळ्यांनी ठरवलेलं आहे की महाराजच हे म्हणजे खासदार झालेले झालेत, म्हणजे आम्ही जाहीर केले त्यांचं तिकीट असं समजावं त्यांनी। एकूणच मुख्यमंत्री येऊन गेले, उपमुख्यमंत्री येऊन गेले, तरी सुद्धा अजून दुसऱ्या यादीला सुद्धा महाराजांचं नाव येत नाही। कार्यकर्ता म्हणून काय भावना आहेत आणि काय? मुळात मुख्यमंत्री साताऱ्याचे सुपुत्र आहेत, ते महाराज तुम्हीच खासदार आहात असं हितगुज करून गेले, पण नंतरचे दुसरे उपमुख्यमंत्री येऊन गेले आणि कुठेतरी माशी शिंकली, याला आम्ही कपटनीती म्हणतो। पण याच लोकांनी हे विसरायचं नाही की ही छत्रपतींची राजधानी आहे, या राजधानीतून दिल्लीला आदेश जायचे, दिल्लीचं तख्त या राजधानीवर राखलेलं आहे, लागू नका या साताऱ्याच्या नादी, कारण इथं नांदते छत्रपतींची गादी। हे या कुठल्याही लोकांनी, लोकसभा असो किंवा विधानसभा, हे विसरायचं नाही। काय सांगाल की अजूनही यादीत नाव नाही? काल मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला, जिल्हाध्यक्षांना घेराव घातला गेला, पण अजून कुठलीही हालचाल झालेली दिसत नाही। तिसऱ्या यादीत नाव घेतलं जाईल असा दबाव आहे हा, कारण भाजपची बी काहीतरी माहिती देणारे गोपनीय गुप्तहेर असणारच ना, की इथं काय परिस्थिती आहे, समाजाचा कानोसा काय म्हणतोय, मराठा समाज काय म्हणतोय, ज्या छत्रपतींनी 18 पगड जाती घेऊन सुराज्याची स्थापना केली, त्या समाजाचं मत काय आहे, त्यामुळे त्यांना जाहीर करावं लागेल। कालचा हा फक्त ट्रेलर होता, पिक्चर बाकी आहे। उदयनराजांना निश्चितपणानं उमेदवारी द्यावी लागेल, न दिल्यास त्याचे परिणाम मात्र भारतभर त्यांना भोगावे लागतील, आणि भोगावे लागतील नव्हे तर चित्र फार महाराष्ट्रात तर वेगळंच दिसेल आणि महाराष्ट्राच्या बाहेरही वेगळं दिसेल। एवढंच सांगतो की छत्रपतींना कुठलंही वेट आणि वॉचवर न ठेवता यादी बाजूला ठेवा आणि नाव जाहीर करा, आम्ही छत्रपतींना दिलं आहे। मग तो शिंदे गट असू देत, नाहीतर अजित पवारांचा राष्ट्रवादीचा गट असू देत, नाहीतर भाजपचे फडणवीस असू देत, ह्या सर्वांना सांगणं एकच आहे की गादीच्या नादी लागू नका, तुमचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार। काय सांगाल, अजून नाव जाहीर नाही, कार्यकर्ता म्हणून काय भूमिका आहे? जर अजून भाजप डावलतंय असं वाटतंय का? माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे शिवाजी महाराजांचे 13वे वंश आहे आणि सातारा महाराष्ट्राची राजधानी म्हणून सातारा जिल्हा हे ओळखला जातो। आणि उदयनराजे भोसले हे सर्व समाजासाठी जे धावपळ करतात हे एक आत्ताचं उदाहरण आहे। मागे काय समाजकंटकांनी जे कार्य केलं होतं ते माणुसकीला एक दुर्घटना, एक लाजवणारे प्रकार जे पुशीसावळी झालेली होती, की जे मस्जिदीमध्ये किंवा 2 मृत्यू झाल्या आमच्या समाजाच्या मुसलमानांच्या, तर ह्या ठीक आहे, कुणी केल्या काय केल्या तपास चालू आहे, ज्या काय असतील त्या, पण जी घटना झाली त्यावेळेस माननीय छत्रपती उदयनराजे भोसले हे ज्यावेळेस ही घटना घडली काहीतरी 9:30 वाजता, उदयनराजे छत्रपती उदयनराजे भोसले शाही मस्जिद समोर लगेच अर्जंट SP ला फोन लावून आणि 10 वाजता तिथं आले आणि पुशेसावळी हे रात्री 11 वाजता SP अगोदर गेले आणि छत्रपती उदयनराजे आज भाजप डावलता आहे का उदयनराजांना? हे डावलणं म्हणजे हे राजकारण चाललेलं आहे, हे डावलणं अगदी निर्जल्यपण आहे भाजपसाठी। आणि आमच्या समाजातर्फे एकच सांगेन की उदयनराजे हे अपक्ष उभं राहावं आणि त्यांची सीट हे 101% पक्की अपक्ष उमेदवारी
जर BJPने नाकारलं तर त्यांनी अपक्ष उभं राहावं. काय सांगाल उदयनराजेंची उमेदवारी डावली जाते असं वाटतंय का? 2 याद्या झाल्या, अजून नाव नाही. कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय सांगाल आणि भूमिका काय असेल कार्यकर्त्याची? नाही, प्रत्येक वेळेची प्रत्येक यादीत आम्ही बघतोय महाराज साहेबांचं ह्या यादीत नाव येईल, पुढच्या यादीत नाव येईल. आता बघायला गेलं तर सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठे भाजपचे नेते म्हणायला गेलं तर फक्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे आहेत आणि अजून त्यांचं नाव आलेलं नाही यादीमध्ये. हीच खरं तर आम्ही सध्या उदयन महाराजांचे मावळे सध्या भाजपवासी झालो आहे. परंतु आता आम्हालाही प्रश्न पडला आहे की नक्की भाजप पक्ष आम्हाला फसवत तर नाही ना. एकूणच उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांच्या आणि एकूणच सर्व मराठा समाज असेल किंवा इतर समाजाच्या व्यक्तींच्या सुद्धा तीव्र भावना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उदयनराजेंना तिकीट दिलं नाही तर त्यांनी अपक्ष उभं राहावं अशा पद्धतीच्या सुद्धा काही भावना आपल्याला कार्यकर्त्यांकडून आलेल्या पाहायला मिळत आहेत. ओंकार कदम, साम. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.